नागपुर में प्रहार संगठन की बैठक के बाद शिवसेना नेता बच्चू कडू ने किसानों, दिव्यांगों और संगठन की आगामी रणनीति पर बयान दिया। बैठक के बाद बच्चू कडू ने कहा कि प्रहार संगठन में सामाजिक और राजनीतिक कार्यों की अलग अलग भूमिका तय की जाएगी। किसानों के मुद्दों पर किसान संवाद यात्रा निकालने का फैसला है। इसके कर्ज माफी, हमी भाव और फसल पद्धति बदलाव जैसे विषय उठाए जाएंगे। उन्होंने कर्ज माफी के केवल जरूरतमंद किसानों को राहत देने, दिव्यांगों के लिए प्रशासनिक सुधार करने और संभाजीनगर मामले में सख्त कार्रवाई की मांग की है। कडू ने कहा कि जनता के मुद्दे मंत्रिमंडल विस्तार से ज्यादा महत्वपूर्ण है और उन्होंने ये भी कहा कि नाना पटोले के बयानों को ज्यादा महत्व नहीं देना चाहिए। वीडियो जर्नलिस्ट उदय सोनवणे की खास रिपोर्ट नागपूर समय के लिए। खरं तर पहिले आता आम्ही प्रहार संघटनेची बैठक बोलावलेली आहे। त्यामध्ये या विभागातली जी प्रहार संघटना आहे त्याच्यामध्ये किती लोक प्रहार एक सामाजिक संघटना म्हणून काम करणार आणि किती लोक शिवसेना म्हणून राजकारणात काम करेल, या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करतो आहे। अनायासच योगायोगानं छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट आहे तो एकत्रित आम्ही पाहणार आहोत आणि यासोबतच एक शेतकरी संवाद यात्रा भविष्यात या मे महिन्यात काढायची आहे। शेतकऱ्याच्या संवादासोबत एक कुठला विषय घेऊन येत्या काळात शिवसेना पक्षाचं काय धोरण असलं पाहिजे शेतकऱ्याच्या संदर्भात, दिव्यांग आणि मजुरांच्या संदर्भात आणि प्रकल्पग्रस्त, या सगळ्या विषयासंदर्भात एक संवाद यात्रा काही मंत्री घेऊन, कधी काळी शिंदे साहेबांना घेऊन एक विचार आम्ही करतोय। तो काढाव का नाही काढाव त्याच्यावर चिंतन मंथन आम्ही करतो आहे। शिवसेनेचं शेतकऱ्यांबद्दलचं धोरण आहेच, पण बदलत्या काळामध्ये आपण महाराष्ट्रात जर पाहिलं तर विभागानिहाय आपले पीक पद्धती बदलतात। जसं कोकणात गेलं तर आंबा आहे, द्राक्ष, तिथे काजू आहे किंवा मत्स्य उत्पादक शेतकरी आहे। नाशिकच्या पट्ट्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी, द्राक्ष उत्पादक, असा विभाग वाईज जो बदललेला हे आहे त्यानुसार विभागावाईज काही धोरण करता येतं का शेतकऱ्यासाठी, त्या संदर्भात काही नवीन उपाययोजना करता येतं का, आणि मजुराच्या संदर्भात सुद्धा, या सगळ्या विषयावर एक संवाद यात्रा आमची 3 ते 4 दिवसाची राहणार आहे। त्या काळाची का नाही काळाची, कारण शिवसेनेचा आमचा चेहरा हा शेतकऱ्याचा, मजुरांचा, वंचित घटकांचा, दिव्यांगांचा राहील। त्या संदर्भात कसे पावलं टाकता येईल, ही सगळी ताकद शेतकऱ्याच्या पाठीशी कशी उभी करता येईल हे पाहू। प्रहार संघटनेचे कार्यकर्ते खरं तर प्रोत्साहन निधी आहे, कर्ज माफीमधला जो महत्वाचा गुंता राहिलेला आहे, तर प्रोत्साहन निधी जो 50,000 दिलेला आहे तो फार कमी दिला गेला आणि त्यामध्ये मला असं वाटतं का प्रोत्साहन निधीमध्ये आम्ही त्यांना म्हटलं का जर मी 1.5 लाखाचं कर्ज माफ भरत असेल रेग्युलर, मी 1 लाखाचं भरत असेल, कोणी 3 लाखाचं भरत, त्या रकमेवर प्रोत्साहन निधी वाढवला पाहिजे। हे मी सीएम साहेबांशी पण बोललेलो आहे, शिंदे साहेबांशी बोललो। दुसरा आहे हमी भावाचा आणि पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमर्जन्सीमध्ये व्हावं। मजुरासाठी आणि युवकांसाठी एक धोरण नव्यानं करणं फार गरजेचं आहे आणि दिव्यांगाचे जे रखडलेले प्रश्न आहे म्हणजे मंत्रालय बळकटीकरण, तर ते जिल्हा स्तरावर दिव्यांगाचे अधिकारी कसे येईल, आजही दिव्यांग मंत्रालयाचे अधिकारी खाली जिल्ह्याला नाही, तालुक्याला नाही, या सगळ्या बळकटीकरणाचा विषय घेऊन आम्ही जाणार आहोत। छत्रपती संभाजी म्हणणं आहे आमच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारापेक्षा हे मुद्दे फार महत्वाचे आहेत आणि त्यासाठी येणाऱ्या अधिवेशनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फार ताकदीनं आणि फार मजबूतीनं मांडणार आहोत। जे सरकारनं निवडणुकीच्या वेळेस दिलेले आश्वासन आहे त्याची पण आठवण आम्ही सरकारला करून देऊ। आपले शिवसैनिक आम्ही निवड पक्षासाठी असं नाही आहे, आम्ही शिवसैनिक इथल्या समाजासाठी, सामान्य माणसासाठी, कार्यकर्त्यासाठी आहे। त्याचा एक पाय शिवसेनेसाठी जात असेल तर दुसरं पाऊल हे सामान्य माणसासाठी उचलल्याशिवाय राहणार नाही। हा बच्चू कडूचा बाणा तेवढ्याच कणखरपणे, ताकदीनं येत्या काळात तुम्हाला दिसणार आहे। कर्जमाफी नाना पटोलेचं मत एवढं मनावर घ्यायची गरज नाही, कारण त्यांनी बरेच पक्ष फिरून सगळ्या भूमिका बदललेल्या आहे वेळेवर, आणि आम्ही ही भूमिका जे घेतलेली आहे ही भूमिका शिंदे साहेबांना तर आम्हाला आमचं ते प्रत्येक शिवसैनिकाचं ते स्वप्न राहील, त्यासोबतच दुसरं स्वप्न आमचं शेतकऱ्यांचं आहे। मला असं वाटतं का शिंदे साहेब असले तर या गोष्टी, जसं दिव्यांग मंत्रालय दिलं तर यावर अधिक लक्ष झालं असतं, मला असं व्यक्तिशः वाटतं। त्याच्यामुळे आता शिंदे साहेबाच्या थ्रू आम्हाला फडणवीस साहेबांकडून करून घ्यावं लागेल, आपली मार्ग तोच आहे। समृद्धीचा मार्ग शिंदे साहेबापासून सुरुवात होते आणि तिथंच तो एंड होते। चला, काय म्हणताय?